गुलाबराव पाटील काय म्हणतात, शिरसाट काय म्हणतात, देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, मी काय भाजपचा का शिवसेनेचा प्रचारक आहे? मी माझ्या पक्षाची भूमिका आणि NBAची भूमिका मांडू शकतो. मी पलीकडच्या बाजूला जाऊन त्यांची भूमिका का मांडू? महाराष्ट्रात टक्केवारीचं प्रमाण पहिल्यांदा वाढलेलं आहे. 50%. तिसऱ्यांदा आकडेवारी चेंज झालेली आहे. काय वाटतं बदल घडला परत? 66.5% त्याच्या अगोदर 65.2% होते. आता तिसरा बदल घडणार आहे आकडेवारीमध्ये टक्केवारी. असं मला वाटतं निवडणूक यंत्रणेने जर याद्या व्यवस्थित केल्या तर टक्केवारी 90%वर जाईल. आधुनिक महाराष्ट्रामध्ये अजूनही नावं शोधावी लागतात. आधुनिक महाराष्ट्रामध्ये अजूनही नावाचे घोटाळे होतात, ॲड्रेसमध्ये घोटाळे होतात. हे काही ही जी स्वतंत्र संस्था आहे निवडणूक आयोग याला शोभणारं नाही. निवडणूक संपल्या निवडणूक आयोगाने काम सुरू केलं पाहिजे. कोण कुठे राहतं याचा परमनंट ॲड्रेस शोधून काढला पाहिजे. छानशा अशा वोटर लिस्ट बनवल्या पाहिजे. लोक आपाप मदत करतील. वॉर रूम आता CCTVच्या निगराणीखाली असणार आहे. खास करून 288 मतदारसंघ बघता मागे लोकसभेला गडबड झाली. हे बघा, EVM मशीनवरती माझा 2 पैशाचा विश्वास नाही. पुढे काय विचारायचं विचार. सर, 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत सरकार स्थापनेचे सोपस्कार झाले पाहिजेत, नाहीतर 26 तारखेला रात्री 12 वाजता राष्ट्रपती. तुम्ही काळजी करू नका. काल काय 23 तारीख आहे. आमची मेजॉरिटी आली तर 25ला आमची शपथविधी होऊन जातील. आमचे म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यांचे. सर, निकालाआधी वरिष्ठांकडून नवे नेते असतील किंवा सगळेच नेते असतील स्ट्रॉंग रूम बाहेर कडक पहारा देण्यासाठी सांगितलेलं आहे. कशा प्रकारे पाहता? कारण लोकसभेला देखील त्या स्ट्रॉंग रूम हेच चुकीचं आहे ना, की आमच्यासारख्या सगळ्यांनाच वाटतं की EVMमध्ये घोटाळा होतोच. ही जी मानसिकता आहे, अस्वस्थता आहे, ही खरं विचारात घेऊन आता आपण स्ट्रेट बॅलेट पेपरवर जायला हवं. EVM मशीन कंप्लीट फेल झाल्या आहेत. लाईनीच्या लाईनी लागलेल्या असतात. 1-1, 1.5, 2-2 तास लोकांना लाईनीत उभं राहावं लागतं. अतिशय वाईट परिस्थिती असते जेव्हा आपण मतदान केंद्रावर जातो तेव्हा. विजयाचं प्रमाणपत्रच घेऊन बाहेर पडावं असं देखील आता कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये झालं. कसं असतं, 5-7 हजाराचा लीड असला आणि उमेदवार डिक्लेअर केला की हा जिंकला, तो बाहेर जातो, हा इथला रिकाउंटिंग मागतो. आणि तो जर सत्ताधारी पक्षातला असेल तर तिथला माणूस बरोबर रिकाउंटिंगमध्ये ह्याला पाठवतो 5,000 पुढे आणि जिंकलेल्या माणसाला हरवून टाकतो. हे अनेक ठिकाणी घडलेलं आहे. सर, बावनकुळे असं म्हणतात राहुल मुंगेरीलालचे स्वप्न पाहत आहेत. गरज भासली तरी आणि गरज नसली तरी अपक्ष आमदार आमच्याच बाजूने असणार. महायुतीला 150+ जागा मिळतील. 150 मिळतील ना? ठीक आहे, मग बघू आपण. महायुतीचे नेते अपक्षांच्या संपर्कात आहेत. मोठ्या प्रमाणात घोडा बाजारात येऊ शकतो. हे बघा, महायुतीकडे पैशाचे पेटारे. त्याच्यामुळे त्यांना काय अपक्षांशी संबंध साधायला आणि पैसे द्यायला त्यांचं काय जाते. मागच्या वेळेस सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातील सगळेच आमदार गुवाहाटीला गेलेले पाहायला मिळाले. संजय शिरसाट असं म्हणतात, गुवाहाटी नाही तर आम्ही आता दुसरा प्रदेश पाहू, आमचा देश आहे, आम्ही कुठेही जाऊ. पुन्हा एकदा कोणाच्या मनात काय माहीत नाही. जेव्हा काल बावनकुळे म्हणतात की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, तेव्हा साहजिक आहे एकनाथ शिंदेंच्या गटात अस्वस्थता पसरणारच. त्याच्यामुळे कोण काय भूमिका घेईल 23 तारखेनंतर हे सांगणं फार कठीण आहे. महाराष्ट्र ठरवेल का मुख्यमंत्री का दिल्लीवारी करावं लागेल? आम्हाला तरी कळणार नाही, करावी लागणार नाही. इथनं सिल्वर ओक टू घरी एवढेच फक्त. आणि ते पण तसं काय नाही, फोनवरच सांगतात. साहेबांची स्टाईल फार वेगळी आहे. बाकी कुठे जातील? शिवसेनेवाले तिथनं उठले की मातोश्री, संपला विषय. काँग्रेस मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पातळीवरचा आहे. BJP नंतर आत्ताच्या घडीला 2 नंबरचा पक्ष आहे. खरा ते 1885 सालापासून या देशामध्ये एकमेव पक्ष काँग्रेसच होता.
पाटोळे म्हणतात की आता मुख्यमंत्री पदासंदर्भात कुठलीच चर्चा झाली नाही. या अगोदर नाना पाटोळे म्हणतात की त्यांची चर्चा झाली असेल नसेल, मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार सांगितलं ना तुम्हाला, कशाला चर्चा करता? भारी हाऊस तुम्हाला, कोण मुख्यमंत्री होणार, तुमचं कोण होईल. मुख्यमंत्री पद पण ठाण्यालाच आहे. हां, अरे तुम्हाला काय चांगलं वाटत नाही का रे? मी बोलतोय मी मुख्यमंत्री होणार ते, तुम्हाला कोणालाच चांगलं वाटत नाही, मला कळत नाही यार, तुम्ही म्हणजे दोस्त आहेत का दुश्मन आहात? तर समीर वानखेडे यांनी यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. नवाब मलिक यांच्यावरती जो ॲट्रॉसिटी गुन्हा आहे त्याची वेगळ्या तपास यंत्रणेकडे तपास झाला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. ते खुल्याम फिरत असूनही त्यांच्यावर अटकेची कारवाई का नाही असं देखील त्यांनी म्हटलं. मला याच्या बाबतीतली पूर्ण माहिती नसल्यामुळे याच्याबाबत बोलणं चुकीचं आहे. सर, निकालाचं काय स्पष्ट असणार आहे उद्या असं पाहायला गेलं तर सर्वच उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे. आम्ही 160वर असणार, उरलेले 88 कुठे जातील हे मला सांग. 88 आणि 44 40 म्हणजे 120 130 कुठे जातील? राज्याच्या चाव्या खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी अशा वेळेस शरद पवारांच्या हातात असते. पवारांची भूमिका काय असणार आहे एकंदरीत म्हणजे पवारांची भूमिकेबद्दल तुम्हाला काय संशय आहे का? सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करून महाराष्ट्र चालवायचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत घेऊन जायचे आणि काही मूलभूत बदल करायचे शिक्षण क्षेत्रामध्ये. त्याच्यासाठी अविरत प्रयत्न करावे लागणार. लहान पोरांच्या डोक्यातच टाकले गेले आहे की मुसलमानांचे वैरी कसे होते शिवाजी महाराज, हे खोडून काढावं लागणार आहे. याच्या अनेक गोष्टी इतिहासाच्या माध्यमातून सरकारला कराव्या लागतील. मराठा आरक्षण असेल, बटेंगे कटेंगे असेल, अशा अनेक गोष्टी त्यात ठरू शकतात. नाही, बटेंगे कटेंगे एक वेगळा प्रश्न आहे, मराठा आंदोलन एक वेगळा प्रश्न आहे. तो शरद पवार साहेब व्यवस्थित हाताळतील ते, त्याच्यामध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी कधी फार बुडू नये. बटेंगे कटेंगे सगळे येऊन बाहेर म्हणतात हम ये देश एक रखेंगे. तुम्ही या देशाची मानसिकताच ओळखली नाही. तुम्ही 1950-1947 पासून BJP आख लावण्याची कामं करते. इथलं संविधान जाळण्याचा प्रयत्न केला, इथला तिरंगा ध्वज जाळला, स्वतःच्या कार्यालयावरती 1947 ते 1953 एकही माणसाचं डेअरिंग होत नव्हतं तिथे ध्वज लावण्याचा. त्या बिल्डिंगवरती ध्वज नव्हता. नंतर काय साधारण 92-93मध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या जे मुख्य कार्यालय RSSचं तिथे जाऊन झेंडा रोवला. सर, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील वादग्रस्त विधानं निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी अहवाल मागवला आहे. बटेंगे कटेंगे यासह धमकी आणि सामाजिक धार्मिक भावना काही होणार नाही. त्या अहवाल मागवतील, ड्रॉवरमध्ये ठेवून देतील. ड्रॉवरमध्ये त्या पेपरला मस्त थंडी आहे ना दिल्ली, ऊब मिळेल आणि ती ऊब मिळेल, तसंच राहील ते सगळं. सर, मनसे फॅक्ट कसा असणार ठरणार आहे? यंदा बिनशर्त पाठिंबा लोकसभेला दिला होता. यंदा जास्तीत उमेदवार त्यांचे निवडून येणार असं वाटतं. सत्तेत ते आल्याशिवाय मुख्यमंत्री बसणारच नाहीत, खुर्चीवरच बसणार नाहीत. त्यांची भेट घेऊन मगच ते खुर्चीवर बसतात. सर, निकालाच्या पूर्वी CNGचे दर वाढले 2 रुपयांनी ठाणे, मुंबई शहरात नगरात. यांचे फसवे धंदे जनतेला माहीत आहेत, त्यामुळे जनता यांच्या विरोधात आहे. सर, क्या कहोगे, महाराष्ट्र में किसकी सरकार बनने जा रही है? मेरी यानी महाविकास आघाड़ी की. सर, एग्जिट पोल जो है आपकी तरफ से नहीं दिखाया जा रहा है. अरे एग्जिट हो गया ना, परसों आए थे, परसों एग्जिट हो गया उनका. 3 घंटे के पिक्चर के बाद एंट्री रहती है और एग्जिट रहती है. 3 घंटा ऐसा घूम के आए, फिर एग्जिट हो जाते. फिर पिक्चर देखते क्या आप? नहीं देखते. ऐसा एग्जिट पोल आया, एंट्री हो गया, फिर एग्जिट भी हो गया. कल से नए खबरें शुरू हो गई, जैसे अदानी का कुछ लफड़ा हुआ है अमेरिका में वगैरह, ऐसे हेडलाइन शुरू हो गए. तो कौन देखते एग्जिट पोल को? एग्जिट पोल लोग भूल गए. सर, क्या फिगर आपको लगता है, आप कितनी फिगर पे ला सकते हैं? 160 सीटें जीतेंगे हम, 160 के ऊपर. सर, होटल वगैरह शुरू हो चुकी है, देखा जा रहा है. नहीं, मैं मैनेजर भी नहीं आपकी ओर से जो हूँ, और मैं पब्लिक रिलेशन ऑफिसर भी नहीं हूँ, मैं कार्यकर्ता हूँ, तो इसका मुझे कुछ पता नहीं है. क्या सर, शरद पवार की रोल जो इसमें लिखे जाएंगे ऐसा बताया जा रहा है. क्या? सर, सवाल है नहीं, शरद पवार की उम्र देखते हुए उनका जो
अनुभव है उसको मद्देनज़र रखते हुए शरद पवार जैसे बड़े राजनीति तज्ञ पूरे देश में नहीं है और हमारा भाग्य है कि वो महाराष्ट्र में, तो ये उनका वो दिखाएंगे रास्ता और उस रास्ते पे हम सब चलेंगे। सर नाना पटोले कह रहे हैं कि हमें बड़ी पार्टी करके बाहर आएंगे, तो ये आगे की चर्चा जो सीएम की रहेगी वो दिल्ली में होगी या महाराष्ट्र में होगी, किस तरीके से देखते हो सर? दिल्ली में होगी तो नाना पटोले हमको टिकट निकाल के देगा, बम्बई में होगी तो हम हमारी गाड़ी से जाएंगे। सर जिस प्रकार से देखा जाए जो चुन के आए हुए जो उम्मीदवार है उनको एयरलिफ्ट करने की जरूरत नहीं है, ऐसे बड़े की बात बोले। एयरलिफ्ट उनके गांव में क्या हेलीकॉप्टर लगा के उनको उठाएंगे ऊपर? अरे तो आप आमदार हो, क्या समझते क्या हो? अगर मैं चाहूँ तो यहाँ से आज गायब हो जाऊँ, कोई रोकने वाला है क्या मुझे? अरे वो प्यार मोहब्बत पार्टी का सम्मान दिल में होता है, इसलिए जुड़े हैं हम। हमको कोई इधर करोड़ रुपया लेके आए, 10 करोड़ रुपया लेके आए, बांध के रखे, तो भी हम शरद पवार जी को नहीं छोड़ सकते। ऐसा है कि निष्ठा के बारे में आप लोग जो मजाक कर रहे हैं, पिछले 2.5 साल में जो मजाक हो गई है, इस बार नहीं होगा। लोग जो आने वाले वो निष्ठावान आने वाले हैं। अब वो खरीदी बिक्री महासंघ भगत बंद हो गया है। प्रकाश आंबेडकर जी कह रहे हैं कि हम सत्ता में रहेंगे या फिर जो सत्ता में आएगा हमारे साथ रहेंगे। काल जयंत पाटील आणि संजय राऊत एका गाडीतनं गेले. जयंत पाटीलच्या हातात काल आले steering होते, होती. काल आले होते ते, आज कोल्हापूरला गेलेले आहेत. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी परत येतील. पण गाडीचं स्टेअरिंग स्टेअरिंग त्यांच्या हातात होतं. चांगली गाडी चालवतात आणि संजय राऊत गाडीच चालवत नाही. सरकारची गाडी तर अपक्ष चांगली गाडी चालवतात. सरकार सर, देखील अपक्ष चांगलं लोगों चालू का काफी हद शकतात. तक कॉन्सेप्ट महाराष्ट्र किया जा रहा देखील है। अपक्ष लोगों को खरीदने का प्रयास किया जा रहा है, क्या कहोगे? कौन खरीद रहे हैं? क्यों अपक्ष लोगों की इज्जत निकाल रहे हो आप? अपक्ष अपने बलबूते पे अपनी पॉपुलैरिटी के ऊपर चुन के लाते। वो क्या उधर अपना भाव बढ़ाने के लिए चुनाव लड़ते क्या? चौपाटी पे बैठे क्या? 4 लाख, 12 लाख, 18 लाख ऐसा चालू है क्या कुछ? तो बताइए मुझे, मैं भी जाता हूँ। तर तुम्ही म्हणतात की गाडी चांगली चालू शकतात. जयंत पाटील तर राज्याचा कारभार देखील चांगल्या पद्धतीने चालू शकतात. संजय राऊत म्हणाले तसं जयंत पाटील राज्याचा कारभार देखील चांगला चालू शकतात. आता दोघं गाडीत बसले असतील, काय चर्चा झाली असतील आता मला काय माहिती. ते गाडीतनं उतरल्यावर बोलले का गाडीच्या आधी बोलले? प्रेस कॉन्फरन्समध्ये संजय राऊत हातात स्टेअरिंग सर सीएम के चेहरे को लेकर एक तनाव शुरू है सर, किस तरीके से आप देखते कोई हैं? तनाव नहीं, सबने मेरे नाम पे हाँ बोल दिया, चिंता मत करो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.